तर राज ठाकरेंनी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेची सभा होणार नाही असं स्पष्ट केलंय। आता उद्धव ठाकरेंना प्रचार सभेसाठी परवानगी मिळेल का? यही समय है देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। 10:30 वाजता यही समय है सोच हुओ को जगाने का उद्या सकाळी 10:30 वाजता असं ट्विट करण्यात आलंय। तर 10:30 वाजता कोणता गौप्यस्फोट करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर आज सकाळी 10:30 वाजता नेमकं काय होणार, कुठला गौप्यस्फोट होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलंय, हा पोस्टर आपण पाहतोय। यही समय है सोए हुओ को जगाने का असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय आणि त्यामुळे आता आज 10:30 वाजता नेमका कोणता गौप्यस्फोट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जन नोमानी म्हणतात, तुम्हाला मला ऐकवायचंय, तुम्हाला मला जागा करायचंय, ही साधी निवडणूक नाहीये। मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है, वोट जिहाद है, वोट जिहाद है, जिसके सिपे सालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। और मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। आता वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय। आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत आणि या ठिकाणी सांगतायत दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।